अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेणार नाही, मंत्री अदिती तटकरेंची माझाला माहिती. तर तक्रारीनंतर लाभार्थ्यांची पडताळणी सुरू. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. तर एसआयटी अहवालानंतरच राजीनाम्याचा निर्णय होईल, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि महामंडळाच्या अतिरिक्त निधीसाठी मुंबई बँकेची निवड. मंत्रिपद न मिळालेले भाजप आमदार प्रवीण दरेकरांना सरकारनं गिफ्ट दिल्याची चर्चा. नव्या वर्षात 48 तासांमध्ये हत्येच्या 12 घटनांनी हादरला महाराष्ट्र. नागपूरमध्ये गोळीबारानंतर पुणे, नाशिक, संभाजीनगरमध्ये हत्येच्या घटना. वायू प्रदूषणामुळे मुंबईकरांचा श्वास घुसमटला. प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी उद्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून तातडीच्या बैठकीचे आदेश. नवी मुंबईतलं कामोठे दुहेरी हत्याकांडानं हादरलं. समलैंगिक संबंधांची मागणी केल्यानं 19 वर्षांच्या आरोपींकडून आई आणि मुलाची हत्या. पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक. रोहित शर्माच्या सिडनी कसोटीतील सहभागाबद्दल सस्पेन्स. बुमरा भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता. तर आकाशदीप दुखापतीमुळे कसोटी सामन्यातून आऊट. बुद्धिबळवीर गुकेश, नेमबाज मनू भाकर यांच्यासह हरमनप्रीत सिंह आणि प्रवीण कुमार यांना यंदाचा ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर. मराठमोळा स्वप्नील कुसाळेचा अर्जुन, तर त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडेंचा द्रोणाचार्य पुरस्कारानं होणार सन्मान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.